Now let us study the noun clauses. Now noun clauses, they are doing the work of a noun. See, there are 5 types and the first type is noun clause, the subject of a word. For example, what you do is liked by all. Now look at the sentence. थोडं कठीण वाटू शकते पण कठीण नाही आहे. फॉर एक्झाम्पल, सपोज आय से इंग्लिश इज लाइक्ड बाय ऑल. मग इंग्लिश शब्द नाऊन झाला की नाही? माझं वाक्य काय? इंग्लिश इज लाइक्ड बाय ऑल. सो इफ आय से इंग्लिश इज लाइक्ड बाय ऑल, you understand it very easily. But instead of that, what I have written? What you do is liked by all. म्हणजे इंग्लिशच्या ऐवजी हे 3 शब्द आले. What you do. शब्द कसे आहे? सब्जेक्ट आणि वर्ब. जॉइनिंग आहे. Here what. So what is this? These words which form a clause, they are used instead of a noun. They are doing the work of a noun. एका नाउनचं काम करत आहे. जसं मी म्हटलं इंग्लिश इज लाइक्ड बाय ऑल, तर इंग्लिश शब्द नाउन झालं. इज हे वर्ब झालं. इज लाइक्ड. सो सिमिलरली जे काम इंग्लिश शब्द करत आहे तेच काम इथे एक क्लॉज करत आहे. आणि हा शब्द नाउन आहे. मग नाउनचं काम हा क्लॉज करत आहे. सो इट इज कॉल्ड द नाउन clause. Hey, this is one thing that this is called the noun clause. Now the second, याची जागा कुठे आहे? सब्जेक्टच्या जाग्याला. इंग्लिश सेंटेन्सेस मध्ये सब्जेक्ट हा पहिले येतो जनरली. आय एम टॉकिंग, यू आर स्टडिंग, आय, यू, दे आर गोइंग समवेअर, दे हा वाक्याच्या सुरुवातीला येतो. सो हिअर दिस इज द सब्जेक्ट. हे वर्ब झालं आणि हा झाला सब्जेक्ट. सो दिस इज नाउन क्लॉज which is the subject of the verb is or is like. Verb आहे is like. याचा सब्जेक्ट आहे हा क्लॉज. This is the first type. Now second, the object of a transitive verb. A noun clause may be the object of a transitive verb. You know it very well कि subject comes in the beginning, object comes after the verb, following the verb. वर्बच्या आधी सब्जेक्ट येतो, वर्बच्या नंतर ऑब्जेक्ट येतात. नाउ द सेकंड थिंग इज ट्रान्झिटिव्ह म्हणजे काय? व्हॉट डू यू मीन बाय अ ट्रान्झिटिव्ह वर्ब? द वर्ब विच कॅरीज एन ऑब्जेक्ट, इट इज कॉल्ड अ ट्रान्झिटिव्ह वर्ब. फॉर एक्झाम्पल, they played, ते खेळले. दोनच शब्द आहे. दे हा सब्जेक्ट, प्लेड वर्ब. ऑब्जेक्ट आहे का त्याला? नाही. सो इट इज इंट्रान्झिटिव्ह. बट सपोज आय से दे प्लेड फुटबॉल. आता ऑब्जेक्ट आलं, फुटबॉल हा शब्द ऑब्जेक्ट आला, मग ते झालं ट्रान्झिटिव्ह वर्ब. तर ट्रान्झिटिव्ह वर्बला ऑब्जेक्ट असतं. सो फॉर एक्झाम्पल, I know where you live. Now here I subject, no verb. And where you live, this is a clause which is a noun clause. आता समजा आपण हे कट केलं. समजायचं कसं की हा नाउन क्लॉज आहे, ऍडव्हर्ब क्लॉज नाही, ऍडजेक्टिव्ह क्लॉज नाही. कसं ओळखायचं? तर आपण म्हटलं आय नो मराठी, आय नो इंग्लिश. तसं एक शब्दाच्या ऐवजी इथे एक क्लॉज आलेला आहे. अँड दॅट इज वाय दिस क्लॉज, ॲज इट इज परफॉर्मिंग द फंक्शन ऑफ अ नाउन, इट इज कॉल्ड नाउन क्लॉज. आणि जागा कुठे आहे? ऑब्जेक्ट. ट्रान्झिटिव्ह वर्ब कोणता आहे? नो. आय नो व्हेअर यू लिव्ह. This is the noun clause, object of the verb now. Now third, a noun clause can be the object of a preposition.
आता याच्यासाठी काय माहित पाहिजे आपल्याला? व्हॉट आर प्रेपोजिशन्स? देर आर हंड्रेड्स ऑफ प्रेपोजिशन्स. द मोस्ट कॉमनली युज्ड आर I live at Pusad. He goes to Nagpur. I live at Pusad. याच्यामध्ये at preposition आहे. He goes to Nagpur. To, at, to, in, upon, into, under, above, below, over. Even there are phrase prepositions in order to, like that. So object of a preposition. For example, pay attention to what I say. So which is the noun clause? What I say, this is the noun clause. Object of the preposition. Object of the preposition to. Preposition कोणता आहे? To. नाउन क्लॉज ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टच्या जागी आला तो, म्हणून ऑब्जेक्ट ऑफ द प्रेपोजिशन टू. नाउ दिस नंबर 4, that is opposition. In opposition to a noun or pronoun. आता हा शब्द कळला पाहिजे की अपोजिशन म्हणजे काय. तर which is placed in between two positions, it is called opposition. I'll give you one example so that it will be very clear. For example, my belief that God is omnipresent is trusted by many. So see, काय दिसतं तुम्हाला इथे? It is a long sentence. My belief, first part, that God is omnipresent is trusted by many. So here you see that this is one part, this is the second part. आणि या दोन पार्टच्या मध्ये हा ठेवलाय. कोणती बिलीफ आहे? दॅट गॉड इज ऑमनीप्रेझेंट. सब्जेक्ट आहे, व्हर्ब आहे, म्हणजे हा क्लॉज आहे. अँड इट इज डुईंग द वर्क ऑफ अ नाउन. कोणती बिलीफ आहे ते सांगत आहे, म्हणजे नाउनचं काम करत आहे. सो दिस इज नाउन क्लॉज. आणि या दोनच्या मध्ये प्लेस आहे त्याची. सो इन opposition to, see, this is called in opposition to a noun or pronoun. आता इथे pronoun नाही, here it is noun. belief हा शब्द noun आहे. So this is the noun clause. That God is omnipresent. This is the noun clause in opposition to the noun. Now last is the complement of a verb of incomplete predication. Now first I'll give you example and then I'll explain it. See. Life is what you make it. Life is, this is one part of the sentence, and life is what you make it. So this is coming as a compliment. कॉम्प्लिमेंट मध्ये स्पेलिंग लक्षात घ्या. PLI नाही आहे, PLE आहे. कॉम्प्लिमेंट मीन्स इट इज जॉईनिंग, इट इज सपोर्टिंग. कॉम्प्लिमेंटरी आहे काहीतरी ते. It is supporting what life is. काय? What you make it. As it is a clause, it is some type of clause. It is answering the question what. So it is a noun clause and
Why it is called the verb of incomplete predication? प्रेडिकेशन म्हणजे सांगणे, काहीतरी सांगणे. कसं? इनकम्प्लीट सांगणे, अर्धवट सांगितलं. आपण जर म्हटलं लाईफ इज, डू यू अंडरस्टँड व्हॉट द मीनिंग इज? लाईफ इज, हा इज हे जे वर्ब आहे या वाक्यात, इट इज इनकम्प्लिटली टेलिंग यू समथिंग, काहीच नाही सांगत आहे. सो इट इज कॉल्ड इनकम्प्लीट प्रेडिकेशन. आणि या इनकम्प्लीट प्रेडिकेशन मध्ये काय बसलं? एक क्लॉज बसला, जो नाउन क्लॉज. सो दिस इज द नाउन क्लॉज which is the complement of verb of incomplete predication. See, I tell you one very simple thing. Generally, noun आपण कसं आयडेंटिफाय करतो? तर we ask the question what. Suppose I say that I have a duster. I have a duster. Now, what is this a duster? It is a noun. कशावरून नाउन? आपण काय प्रश्न विचारतो? What do you have? What प्रश्न विचारला किंवा whom प्रश्न विचारला आणि उत्तर मिळालं तर that is called a noun. पण सपोज आपण विचारलं what is life? तर लाईफ इजच्या नंतर एका शब्दात उत्तर मिळालं का? नाही, ते अनेक शब्दात मिळालं, जो एक क्लॉज आहे. एका शब्दात मिळालं असतं तर तो शब्द नाउन झाला असता. बट बिकॉज इट इज इन द फॉर्म ऑफ अ क्लॉज, इट इज कॉल्ड नाउन क्लॉज. तुम्ही कोणतंही एक्झाम्पल घ्या. यू आस्क द क्वेश्चन व्हॉट, पे अटेन्शन टू what I say. You get the answer if you ask the question what or whom, and that is why it is called a noun clause. So let us summarize. In adjective clauses you get more information about the noun. वाक्यात जे नाउन आहे ते डिस्क्राइब केलं जातं, that is adjective clause. Adverb clause, it modifies a verb. Adverb clause मेन क्लॉज मधल्या वर्ब विषयी तुम्हाला माहिती देतो. and noun clause is doing the function of a noun. तो मॉडिफाय करत नाही, तो क्वालिफाय करत नाही, तो काय करतो? तो फक्त एक नाउनला थोडं डिस्क्राइब करतो. and that is why it is performing the function of a noun, and so it is called noun clause. So these are the three types of clauses. Adjective clauses, they are also called relative clauses. लक्षात ठेवायचं, adjective clauses are called relative clauses. Then second, noun clauses. Third, adverb clauses. These are all the types of subordinate clause. लक्षात घ्या. मेन क्लॉज रिमेन्स ॲज इट इज. त्या मेन क्लॉजला सोबत जे क्लॉजेस येतात त्यांचे हे 3 प्रकार आहेत. अँड व्हाय डू वी नीड दॅम? बिकॉज वी वॉन्ट टू, sometimes there is the need to make lengthy sentences. We want to speak in details. We want to give explanations. So how to construct the sentences in various ways, that we can understand if we study the clauses in detail.